ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। नाशिक जिल्ह्यामधलं माणिकराव कोकाटे म्हटल्यानंतर भुजबळ साहेबांनंतर एक मोठं नेतृत्व होतं व सहकार क्षेत्रातसुद्धा यांचं मोठं असं काम आहे। परंतु काही गोष्टी त्यांच्या काही कायद्यात अडकल्या व त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। दोनदा ते शेतकऱ्याच्या बाबतीत बोलले परंतु वाचले, परंतु भाजपच्या विरोधात बोलले आणि त्यांचा गेम झाला। नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात ते बोलले की पक्ष फोडण्याचा काम हा भाजप पक्ष करतो व तोच शब्द त्यांना नडला। काय वाटतं आपल्याला? साहेब जे बोलले ते काही चुकीचं नाही। आजही बी महाराष्ट्रामध्ये भाजप आल्यानंतर काँग्रेस पक्ष दुबळा झाला, म्हणजे संपल्यात जमाय, शिवसेना संपली आणि राष्ट्रवादीसुद्धा खिंडार पडलं। साहेब बोलले ते चुकीचं नाही, पण असं आहे आज खरं बोलले चालत नाही, त्याच्यामुळे साहेबांना या अडचणीला तोंड द्यावं लागू राहिलं। नाही, विषय एकच आहे, शेतकऱ्याच्या बाबतीत ते बोलताना ते एकदम असे बिनधास्तपणे बोलता। शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा ते मध्यंतरी बोलले होते, बोलता बोलता बऱ्याच त्यांच्या प्रतिक्रिया झाल्या, परंतु त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही। त्यांना मंत्रिपद दुसरं खातं देण्यात आलं कृषी खात्याच्या ऐवजी। परंतु भाजपच्या विरोधात ते बोलले। नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मी एका मीडिया चॅनलवर ती मुलाखत म्हणजे भाषण बघितलं की भाजप हा पक्ष फोडण्यातच म्हणजे काम करतोय व त्यामुळंच त्यांचा गेम झाला आहे का? नाही, मग बरोबर आहे ना, भाजप हा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम करतो। साहेब बोलले ते बरोबर आहे आणि त्यामुळेच सगळा त्रास हा तोच आहे। बाकी आणि इतर भरपूर घोटाळे आज जर पाहिलं तर कुठला मंत्री सापडणार नाही असं ज्याचं काहीच नाही आहे। आता भरपूर घोटाळे आपण नावं सांगत पहिलं ती यादी वाचावं लागेल ती। बरोबर आहे। आत्तापर्यंत ज्यांनी म्हणजे भरपूर काही म्हणजे आपण म्हणतो ना काळा पैसा, भुजबळ साहेबांना सुद्धा ते मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत त्यांना जेलमध्ये जावं लागलं, असे भरपूर काही नेते। त्यानंतर धनंजय मुंडेंचं पण ते JCB हार्वेस्टर वगैरे ते प्रकरण बाहेर आलं होतं। त्यानंतर पार्थ पवारचा जर विषय बघितला तर 99% ज्याचं आहे त्याच्यावर कारवाई नाही आहे व बाकीच्या लोकांवर कारवाई आहे। अजितदादा पवारचा 70,000 कोटीचा घोटाळा असून त्यांच्यावर पण कारवाई नाही आहे। परंतु कायदा हा सर्वांना सारखा आहे। भाजपचं तर कौतुक करायला पाहिजे गृहमंत्र्याचं का त्यांनी कारवाईला सुरुवात केली, परंतु कायदा हा सर्वांना सारखा आहे, बाकीच्यांवर कारवाई का होत नाही? जो बीजेपीत गेला त्याच्यावर कारवाई नाही, जो बीजेपीच्या विरोधात बोलला त्याच्यावर कारवाई होणार। तुम्ही अशोक चव्हाण घ्या, त्याच्यानंतर आज म्हणजे त्यांच्याकडे जो जाईल त्याचा भुजबळ साहेब असो, भुजबळ साहेबांनी BJPशी सलगी केली, भुजबळ साहेबांचा परत काही विषय नाही। तुम्ही कोणताही हे घ्या की जे ये आज म्हणजे BJPने फक्त जे त्यांच्या विरोधातले ते फक्त आपल्याकडे येतील कसे काय? BJP ओरिजिनल BJP नाहीच आहे, जे आहे ते सगळे बाहेरचे आलेले उपरे